नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या SK एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या TCS IBPS पॅटर्ननुसार इंग्लिश ऑनलाईन लाईव्ह बॅचमध्ये. आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपण आपल्या कोर्सेसमध्ये ज्या ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू केलेल्या आहेत त्या ऑनलाईन टेस्ट सिरीजमधील वनरक्षक टेस्ट 2 जी आहे त्याचं आपण ॲनालिसिस करणार आहोत, त्याचं आपण विश्लेषण घेणार आहोत. तत्पूर्वी महत्त्वाची सूचना, आज दिनांक 18 जून 2023 रोजी आपला हा जो कोर्स आहे ज्याची प्राइस 1000 रुपये आहे, त्याच्यामध्ये सर्व व्हिडिओज आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड TCS प्लस IBPS पॅटर्ननुसार. हा जो कोर्स आपल्या ॲपवर आता उपलब्ध आहे, या कोर्सला प्रवेश घेण्याची आजची आपली शेवटची तारीख आहे. ज्यांना ज्यांना ॲडमिशन घ्यायची असेल त्यांनी या कोर्समध्ये आज ॲडमिशन घ्यायची आहे, कारण आज रात्री 12 वाजता या कोर्ससाठी ॲडमिशन बंद होतील आणि मग या कोर्सची फीज जी आहे ती 199 रुपयांनी वाढणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे की आपल्याला हा जो कोर्स आहे हा 1000 रुपयांमध्ये खरेदी करायचा आहे. चला सुरुवात करूया आपला वनरक्षक टेस्ट सिरीजच्या विश्लेषणाला. पहिला प्रश्न आपल्याला देण्यात आलेला होता, आयडेंटिफाय द एरर इन द फॉलोइंग सेंटेन्स. खाली दिलेल्या सेंटेन्समध्ये आपल्याला एरर शोधायचा आहे. सेंटेन्स आहे, इट इज बी सेड दॅट इन 2024 द इंडियन स्टॉक मार्केट विल फॉल ड्रास्टिकली अँड वी कॅन एक्सपेक्ट दॅट फॉल व्हेरी सून. आता या सेंटेन्सची सुरुवातच बघा, सुरुवातीलाच जेव्हा तुम्ही सेंटेन्स रीड करणार तेव्हाच तुमच्या जे मिस्टेक आहे ते लक्षात येणार आहे. बघा, इट इज नंतर जर हा सेड V3 लिहिलेला आहे, इट इज नंतर जर सेड V3 लिहिलेला आहे तर मध्ये आलेला हा जो बी आहे हा अननेसेसरी आहे, बिनकामाचा आहे. त्यामुळे हा बी शब्द चुकीचा आहे आणि बी शब्द चुकीचा असल्यामुळे तो आपल्या सेंटेन्समधील एरर आहे. मग आपल्याला एरर शोधायला सांगितलेलं आहे, एरर आहे बी, असं ऑप्शन शोधा ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल बी. सो एरर आहे बी मध्ये, म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होईल. त्यामुळे ज्यांनी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी दिलेलं असेल त्यांना या प्रश्नाचे 2 गुण पूर्ण मिळालेले असतील. आता घेऊया पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द एरर इन द फॉलोइंग सेंटेन्स. सेम क्वेश्चन आहे, म्हणजे सेम पॅटर्न आहे एरर डिटेक्शनसाठी. द प्राईम मिनिस्टर होल्डिंग इज द इम्पॉर्टंट मीटिंग टू रिव्ह्यू द सिक्युरिटी अँड सेफ्टी ऑफ बॉर्डर्स. द प्राईम मिनिस्टर बरोबर आहे, त्यांच्या आधी आर्टिकल द बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा होल्डिंग शब्द आहे आणि त्यानंतर इज हा शब्द आहे. ही रचना सर्वांच्या लक्षात आलेली असेल. हा अतिशय कॉमन एरर आहे की आपल्या सब्जेक्ट नंतर व्हर्ब येतो, म्हणजे इज हा व्हर्ब आधी येणार, होल्डिंग हा शब्द त्यानंतर येणार. सो होल्डिंग इज असं न राहता जर इज होल्डिंग असं राहिलं असतं तर आपलं सेंटेन्स बरोबर झालं असतं, म्हणजे होल्डिंग इज मध्ये एरर आहे. सो ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर व्हायला पाहिजे. त्यामुळे ज्यांनी ऑप्शन डी हे उत्तर दिलेलं असेल त्यांना पूर्ण 2 गुण मिळालेले आहेत. आता बघा पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द एरर इन द फॉलोइंग सेंटेन्स अँड रिप्लेस विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह गिवन बिलो. आता आपल्याला एरर देखील शोधायचा आहे आणि तो एरर जो आहे त्याच्या ऐवजी कोणता शब्द किंवा कोणती फ्रेज रिप्लेस होईल ते आपल्याला या ऑप्शनमधनं शोधायचं आहे. आणि जर हे सेंटेन्स आपलं बरोबर असेल तर मग आपल्याला हे ऑप्शन द्यायचं आहे, नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड. ऑप्शन ए आपल्याला द्यायचं आहे, नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड, जर सेंटेन्स पूर्णतः बरोबर असेल तर. आणि सेंटेन्समध्ये जर एरर असेल तर तो एरर कोणता आहे हे शोधा आणि त्याऐवजी काय लिहिलं गेलं पाहिजे किंवा कोणतं ऑप्शन यूज केलं गेलं पाहिजे जेणेकरून आपलं सेंटेन्स हे कंप्लीट मिनिंगफुल सेंटेन्स होईल, कंप्लीट ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स होईल. आता बघा, हार्डली हॅडने आपल्या वाक्याची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर हा बघा या ठिकाणी दे सब्जेक्ट आहे. त्यानंतर स्टेप्ड जो आहे तो V3 आहे, म्हणजे आपण बघू शकतो हार्डली नंतर हॅडही बरोबर, त्यानंतर सब्जेक्टही बरोबर, त्यानंतर व्हर्बचा तिसरा फॉर्मही बरोबर, त्यानंतर पुढे आउट ऑफ द बिल्डिंग हे देखील बरोबर आहे. परंतु पुढचा हा जो शब्द आहे बघा देन, वारंवार मी तुम्हाला सांगितलेलं आहे, अनेकदा सांगितलेलं आहे की जेव्हा आपण हार्डली हॅडने वाक्याची सुरुवात करतो तेव्हा पुढे जोडण्यासाठी जो कंजंक्शन येतो तो व्हेन कंजंक्शन असतो. तो कंजंक्शन कोणता असतो? व्हेन हा कंजंक्शन असतो. या ठिकाणी बघा कोणता कंजंक्शन यूज करण्यात आलेला आहे? देन हा कंजंक्शन यूज करण्यात आलेला आहे. आणि म्हणून या सेंटेन्सची चुकी काय आहे, या सेंटेन्सचं एरर काय आहे? देन. मग देन आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? फ्रेज रिप्लेस करायची आहे. मग देनच्या ऐवजी काय यायला पाहिजे? व्हेन यायला पाहिजे.
देनच्या ऐवजी काय यायला पाहिजे, वेन यायला पाहिजे आणि पुढे दे नंतर गॉट जो आहे तो V2 आहे, म्हणजे देन दे गेट ही पूर्ण फ्रेज जी आहे ही चुकीची आहे. याला रिप्लेस करण्यासाठी ऑप्शन बी हे बरोबर उत्तर होईल. सो ज्यांनी उत्तर बी दिलेलं आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे. सी उत्तर होणार नाही, बी हे उत्तर बरोबर होईल. ऑप्शन बी इज द राईट ऑप्शन, कारण आपल्याला फ्रेज रिप्लेस करायची होती. आता बघा पुढचा प्रश्न. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कोहरंट पॅराग्राफ. खाली दिलेले सेंटेन्सेस जे आहेत त्यांना आपल्याला एका करेक्ट ऑर्डरमध्ये अरेंज करायची आहेत, एका करेक्ट सिक्वेन्समध्ये त्यांना आणायचं आहे आणि करेक्ट सिक्वेन्समध्ये आणल्यानंतर त्यांच्यामधनं एक मिनिंगफुल पॅराग्राफ जो आहे तो तयार झाला पाहिजे. आता ही प्रश्न कसली आहेत, ही प्रश्न सेंटेन्स अरेंजमेंटचे प्रश्न आहे, ज्याला आपण पॅराजम्बल्ड असं म्हणत असतो. सो आता बघा, कॅन आय बॉरो युअर कॅमेरा हे आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं का? नाही. आय विल गिव्ह इट, आईने आपलं सेंटेन्स पहिलं होऊ शकतं, परंतु हा इट कुणासाठी वापरलेला आहे हे निश्चितपणे आपण सुरुवातीलाच सांगू शकत नाही. त्यामुळे सेंटेन्स ए आणि सेंटेन्स बी ही आपली पहिली सेंटेन्सेस होऊ शकत नाही. त्यानंतर बघा, आय एम गोइंग टू जंगल सफारी टुमारो, मी उद्या जंगलच्या सफारीसाठी जात आहे, जंगल भ्रमंतीसाठी जात आहे. सो हे आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं का? यस, हे आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं. माय फ्रेंड टोल्ड मी दॅट द जंगल इज ब्युटिफुल इन दिस डेज, माझ्या मित्राने मला सांगितलं की या दिवसांमध्ये जे जंगल आहे ते खूप ब्युटिफुल दिसत आहे. सो या ठिकाणी डी आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही, केवळ सी आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं. मग आपल्याला असं ऑप्शन शोधायचं आहे की ज्याची सुरुवात सी ने झालेली आहे. एकतर ऑप्शन ए बघू शकतो किंवा ऑप्शन डी बरोबर होऊ शकतो. बी ने आपल्या वाक्याची सुरुवात होत नाहीये, ए ने आपल्या वाक्याची सुरुवात होत नाही, म्हणून ऑप्शन बी आणि सी एलिमिनेट झाले. दोनच ऑप्शन शिल्लक राहिले, ऑप्शन ए आणि ऑप्शन डी. आता जर आपण व्यवस्थित पाहिलं तर या ठिकाणी बघा, कॅन आय बॉरो युअर कॅमेरा, मला तुझा कॅमेरा मिळू शकतो का? आय विल गिव्ह इट बॅक टू यू नेक्स्ट वीक, हा मी तुला पुढच्या आठवड्यात परत करेल. आता बघा, इथे प्रश्न विचारलेला आहे, विनंती केलेली आहे की मला तुझा कॅमेरा मिळू शकतो का, आणि नंतर सांगितलेलं आहे की आय विल गिव्ह इट बॅक टू यू, मी हा तुला परत देईल पुढच्या आठवड्यामध्ये. म्हणजे क्लिअरली कळतंय की सेंटेन्स ए नंतर लगेचच सेंटेन्स बी येईल. सेंटेन्स ए नंतर बघा, सी तर आपलं पहिलं सेंटेन्स असेल, परंतु जिथे कुठे ए आणि बी असेल, जिथे कुठे ए आणि बी असेल तिथे ए नंतर लगेचच बी असेल, तिथे ए नंतर लगेचच बी असेल. मग बघा, इथे सी ने सुरुवात झाली, ए नंतर लगेचच बी, इथे सुरुवात सी ने झाली, ए नंतर लगेचच बी दिसत नाहीये, म्हणजे हे ऑप्शन कॅन्सल. ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट ऑप्शन होईल. ऑप्शन ए विल बी द राईट ऑप्शन. सो ज्यांनी उत्तर ए दिलेलं आहे, एक दिलेलं आहे, सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे. आणि हे ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे, हे आपल्या कोर्समध्ये शेवटचं जे फोल्डर आहे TCS IBPS पॅटर्न टेस्ट सिरीज 2023, त्यामध्ये फोल्डर वाईज वेगवेगळ्या जे वनरक्षक आहेत त्यांच्यासाठी टेस्ट आहेत, तलाठी आहे त्यांसाठी टेस्ट आहेत, पशुसंवर्धनच्या टेस्ट त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात आलेले आहे. सो सर्व ज्या एक्झाम्स आहेत त्या एक्झाम वाईज तुम्हाला टेस्ट उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. ही दुसऱ्या क्रमांकाची टेस्ट आहे वनरक्षकची, तिचं आपण अनालिसिस करतोय. आता बघा पुढचा प्रश्न, अकोमोडेशन अँड फूड वर गिवन फ्री. पुढचं सेंटेन्स, दिस वॉज हेल्ड इन अ हॉस्टेल फॉर पुअर स्टुडंट बिल्ट बाय अ फिलॅन्थ्रॉपिस्ट. त्यानंतर आहे, अ फ्यू इयर्स ॲगो आय वॉज द चीफ गेस्ट ॲट द स्मॉल फंक्शन. आणि पुढे म्हटलेलं आहे, बट द इनमेट्स ऑफ द हॉस्टेल हॅड टू बिअर अदर एक्सपेन्सेस लाईक क्लोथिंग्स अँड टॉयलेटरीज. आता सेंटेन्स बघा, अकोमोडेशन अँड फूड वर गिवन फ्री, हे पहिलं सेंटेन्स होऊ शकतं का? नाही. दिस वॉज, दिस नंतर हा वॉज वापरलेला आहे, कोणासाठी वापरलेला आहे माहिती नाही, पहिलं सेंटेन्स होणार नाही. अ फ्यू इयर्स ॲगो, काही वर्षांपूर्वी, आय वॉज द चीफ गेस्ट ॲट द स्मॉल फंक्शन. सो हे पहिलं सेंटेन्स होऊ शकतं का? ऑब्व्हियसली येस, काही वर्षांपूर्वी मी एका फंक्शनचा चीफ गेस्ट होतो. पुढे म्हटलेलं आहे, बटने सुरू असलेलं सेंटेन्स पहिलं सेंटेन्स कधीच होत नाही. म्हणजे आपल्याला क्लिअरली कळतंय की आपल्या सिक्वेन्समध्ये पहिलं सेंटेन्स कोणतं होईल? सेंटेन्स सी होईल. मग असं ऑप्शन शोधायचं आहे की ज्याची सुरुवात सी ने होणार. बघा, पहिल्या ऑप्शनची सुरुवात सी ने होत आहे, दुसऱ्या ऑप्शनची सुरुवात बी ने होत आहे, म्हणजे हे उत्तर नाही. तिसऱ्या ऑप्शनची सुरुवात ए ने होत आहे, म्हणजे हे देखील उत्तर नाही. चौथ्या ऑप्शनची सुरुवात बी ने होत आहे, म्हणजे हे देखील उत्तर होणार नाही. मग अशा प्रकारे 3 ऑप्शन्स एलिमिनेट झाले, केवळ एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन ए, आणि मग तेच आपलं करेक्ट उत्तर होईल आणि हा सिक्वेन्स आपला करेक्ट होईल CBAD. ओके,
यानंतर बघा क्वेश्चन नंबर 6. दे वर ऑल व्हेरी ब्राईट अँड eager टू लर्न अँड द सेज वॉज प्राऊड ऑफ देम. पुढे बघा वन डे ही रिअलाइज्ड. तिसरं सेंटेन्स बघा वन्स अपॉन अ टाइम. चौथं सेंटेन्स बघा देर वॉज ओनली. आता दे वेर हा दे कुणासाठी वापरलेला आहे माहीत नाही, म्हणजे हे पहिलं सेंटेन्स नाही. वन डे ठीक आहे, सुरुवात होऊ शकते, परंतु हा ही कोण आहे हे देखील माहिती नाही, म्हणजे सेंटेन्स बी पुन्हा एकदा आपलं सुरुवात करणार नाही. वन्स अपॉन अ टाइम एकेकाळी अ ग्रेट सेज हॅड अ ग्रुप ऑफ ओबेडियंट डिसिपल्स. सो सेंटेन्समध्ये वन्स अपॉन अ टाइम आहे आणि पुढे अ ग्रेट सेज हे नाऊन आहे, म्हणजे सेंटेन्स सी आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं. पुढे बघा देर वॉज ओनली आणि त्या ठिकाणी फक्त एक गोष्ट होती. कोणत्या ठिकाणी हे माहिती नाही, म्हणजे हे पहिलं सेंटेन्स होणार नाही. मग केवळ आणि केवळ सेंटेन्स सी आपलं पहिलं सेंटेन्स होईल. त्यामुळे अशी ऑप्शन शोधा की ज्यांची सुरुवात सी ने झालेली आहे. पहिल्या ऑप्शनची सुरुवात डी ने झालेली आहे, डी ने आपल्या उत्तराची सुरुवात होत नाही. बी ऑप्शनची सुरुवात ए ने झाली, ए पहिलं सेंटेन्स नाही. ऑप्शन सी ची सुरुवात सी ने झालेली आहे आणि ऑप्शन डी ची सुरुवात ए ने झालेली आहे, म्हणजे हे देखील उत्तर नाही. पुन्हा एकदा 3 ऑप्शन्स एलिमिनेट झाले, केवळ एकच ऑप्शन शिल्लक राहिलं की जे सी ने सुरू होत आहे आणि तेच आपलं करेक्ट उत्तर होईल आणि हाच आपला योग्य क्रम आहे. आता घेऊया पुढचा प्रश्न बघा. दीज बेट्स वर टेम्पटेशन दॅट द पीपल कुडंट रेजिस्ट. आता हा दीज शब्द कुणासाठी वापरलेला आहे, बेट्ससाठी, परंतु कोणत्या बेट्स हे आपल्याला माहिती नाही, त्यामुळे हे पहिलं सेंटेन्स होणार नाही. ही ने सुरू होणारं सेंटेन्स पहिलं सेंटेन्स होत नाही. वन्स एकदा अ पेडलर सेट लुकिंग ॲट हिज रॅट ट्रॅप्स. सो या ठिकाणी बघा वन्स म्हटलेला आहे एकदा आणि त्यानंतर अ पेडलर जो आहे तो एक नाऊन आहे. मग अशा पद्धतीने आपलं सी हे सेंटेन्स पहिलं सेंटेन्स होऊ शकतं. हिअर पीपल ले बेट्स फॉर अदर्स. सो या ठिकाणी हिअरने सुरुवात झालेली आहे, हे पहिलं सेंटेन्स होणार नाही. मग असं सेंटेन्स सुद्धा की ज्याची सुरुवात सी ने झालेली आहे. बघा ऑप्शन ए ची सुरुवात सी ने झाली, ऑप्शन बी ची सुरुवात सी ने झाली, बाकी आपण बघू शकतो सेंटेन्स सी आणि सेंटेन्स डी ची सुरुवात जी आहे ती डी ने झालेली आहे आणि म्हणून ते आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही. आता बघा वन्स अ पेडलर सॅट लुकिंग ॲट हिज रॅट ट्रॅप्स हे आपलं पहिलं सेंटेन्स आहे. यानंतर आपल्याकडे 2 ऑप्शन आहे, एकतर बी घ्या किंवा ए घ्या. मग बघा दीज बेट्स वर टेम्पटेशन अँड द पीपल कुडंट रेजिस्ट हे आपल्याला सेंटेन्स सी नंतर हे आपल्याला हे सेंटेन्स सी आहे. सेंटेन्स सी नंतर लगेचच ए प्रॉपरली लिंक करताना आपल्याला दिसतंय का, तर दीज बेट्स वर टेम्पटेशन अँड द पीपल कुडंट रेजिस्ट. सो या बेट्स कुठल्या आहे याबद्दल आपल्याला माहिती नाही. त्यानंतर बघा बी सेंटेन्स. सो वन्स अ पेडलर सॅट लुकिंग ॲट हिज रॅट ट्रॅप्स ही इव्हॉल्व्ड अ थेरी दॅट द वर्ल्ड वॉज अ रेट ट्रॅप. म्हणजे आपण बघू शकतो की सेंटेन्स सी नंतर सेंटेन्स बी जे आहे ते प्रॉपरली लिंक होताना दिसतंय. मग सेंटेन्स सी नंतर जर प्रॉपरली बी लिंक होताना दिसतंय, ए लिंक होताना दिसत नाहीये, तर मग ऑप्शन बी कॅन्सल करा. केवळ एक ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन ए, ते आपलं करेक्ट उत्तर होणार आहे. सो ज्यांनी ज्यांनी उत्तर ए दिलेलं आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे. ओके, चला शेवटचे सेंटेन्सेस कसे ओळखावे. बघा शेवटच्या सेंटेन्सेसमध्ये कन्क्ल्युजन असतं, म्हणून शेवटच्या सेंटेन्सेसमध्ये फायनली असं लिहिलेलं असेल, हावेवर असं लिहिलेलं असेल, कन्क्ल्युजन असं लिहिलेलं असेल, ती शेवटची सेंटेन्स. आपल्याला पॅराजंबल जेव्हा सॉल्व्ह करायचे आहे तेव्हा आपलं पहिलं काम हे आहे की पहिलं सेंटेन्स कोणतं ते ओळखा. पहिलं सेंटेन्स ओळखल्यानंतर कोणकोणती ऑप्शन्स एलिमिनेट होत आहेत ती एलिमिनेट करा. शिल्लक राहिलेली ऑप्शन जी आहे त्यांच्यानुसार जाण्याचा प्रयत्न करा की कोणता क्रम बरोबर आहे. नक्कीच तुम्हाला तुमचं पॅराजंबलचं उत्तर मिळालेलं असेल. ओके, चला यानंतर बघा क्वेश्चन नंबर 8. जनरली पीपल यूज ब्लँक ऑइल फॉर देअर कुकिंग. सामान्यतः लोक जे आहेत ते त्यांच्या स्वयंपाकासाठी, त्यांच्या कुकिंगसाठी ऑइल यूज करतात. मग कोणते ऑइल यूज करतात बघा. क्लिअर्ड म्हणजे स्पष्ट ऑइल यूज करतात का, नाही. स्पष्ट ऑइल असते का, नाही. त्यानंतर ऑइल हे रिफाइंड असते का, ऑब्व्हियसली यस. आपण जे ऑइल वगैरे घेत असतो ते रिफाइंड ऑइल असतं. त्यानंतर इम्प्रूव्ड म्हणजे सुधारित ऑइल असेल का, नाही. वॉश्ड म्हणजे धुतलेलं ऑइल असेल का, नाही. सो ऑप्शन बी विल बी द राईट ऑप्शन. प्रत्येकाला या प्रश्नाचं उत्तर जमायला पाहिजे. ओके, चला यानंतर बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे द कमिटीज सजेशन वॉज नॉट ॲक्सेप्टेबल. जी कमिटी आहे
त्या कमिटीने जे काही सजेशन दिलेलं आहे ते सजेशन एक्सेप्टेबल नाही आहे, ते स्वीकारार्ह नाही आहे टू एव्हरीवन ॲज, प्रत्येकाला ते स्वीकारण्याजोगं नाही आहे, कारण इट वॉज, ते कसं होतं, कन्सिडरेट होतं का, बघा कन्सिडरेट होणार नाही. कॉन्ट्रोवर्शियल म्हणजे विवादित आहे का, होऊ शकतं. कॉन्क्रीट म्हणजे मजबूत आहे असं होऊ शकतं का. कन्व्हिनियंट असेल तर ते सर्वांना मान्य असेल, कन्व्हिनियंट असेल तर ते सर्वांना मान्य असेल, परंतु हे कसं आहे, वॉज नॉट एक्सेप्टेबल आहे, म्हणून कन्व्हिनियंट येणार नाही. मग केवळ एकच पर्याय शिल्लक राहिला, ऑप्शन बी कॉन्ट्रोवर्शियल, कारण ते सजेशन कसं होतं, विवादित होतं, आणि सजेशन विवादित असल्यामुळे कोणीही ते सजेशन ॲक्सेप्ट केलं नाही, कारण ते विवादित होतं म्हणून. सो कॉन्ट्रोवर्शियल हे आपलं उत्तर यायला पाहिजे. ज्यांनी ऑप्शन बी हे उत्तर दिलेलं असेल त्यांचं उत्तर बी बरोबर आहे. चला, क्वेश्चन नंबर 10 होता, अ पर्सन हू अट्रॅक्ट्स अटेन्शन विथ अ फ्लॅशी स्टाईल. एक असा व्यक्ती, अ पर्सन हू अट्रॅक्ट्स, की जो लोकांना आकर्षित करतो किंवा त्याच्याकडे अटेन्शन जातं, कुणाचं, लोकांचं, कारण तो कसा आहे, तो फ्लॅशी स्टाईलचा आहे, अवडंबरपूर्ण आहे. एक मिनिट, हा प्रश्न आपण घेत होतो, प्रश्न क्रमांक 10. अ पर्सन हू अट्रॅक्ट्स अटेन्शन विथ अ फ्लॅशी स्टाईल. एक असा व्यक्ती की जो शोवी आहे, दिखावटी आहे, दिखावा करण्यासाठी, शो करण्यासाठी आडंबरपूर्ण व्यवहार तो करतो किंवा त्या प्रकारे तो अटेन्शन ग्रॅब करण्यासाठी फ्लॅशी स्टाईलने बिहेव करतो, त्याला आपण काय म्हणत असतो. बघा, ग्लटन म्हणजे खादाड. एक असा व्यक्ती की जो खूप खातो त्याला आपण ग्लटन असं म्हणतो, म्हणजे हे उत्तर नाही. त्यानंतर बघा, फ्लॅम्बॉयंट. फ्लॅम्बॉयंट म्हणजे काय, एक असा व्यक्ती की जो फ्लॅशी स्टाईलने लोकांचं अटेन्शन ग्रॅब करतो, हे ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होईल. त्यानंतर जॉकी आणि वॅगाबॉन्ड ही आपली उत्तरं होणार नाही. वॅगाबॉन्ड म्हणजे काय, भटकंती करणारे. सो ऑप्शन बी विल बी द राईट ऑप्शन. ज्यांनी ऑप्शन बी हे उत्तर दिलेलं असेल त्यांचं उत्तर बी बरोबर आहे. सर्वांची उत्तरं बी आलेली आहे, अगदी बरोबर आहे. आता घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11 होता, आयडेंटिफाय द मिनिंग ऑफ द गिवन इडियम फ्रॉम द गिवन ऑप्शन. आणि इडियम काय आहे बघा, बटरफ्लाईज इन द स्टमक. बटरफ्लाय इन द स्टमक, पोटामध्ये फुलपाखरू आहेत. बटरफ्लाईज इन द स्टमकचा अर्थ होतो, एखादा व्यक्ती जेव्हा नर्वस असेल, निराश असेल, उदास असेल, खिन्न असेल, तेव्हा त्या व्यक्तीसाठी आपण यूज करू शकतो की बटरफ्लाईज इन हिज स्टमक. सो बटरफ्लाईज इन द स्टमकचा अर्थ होतो, एखादा व्यक्ती निराश आहे, खिन्न आहे, उदास आहे. सो बिंग एक्साइटेड आपलं उत्तर होणार नाही. बिंग नर्वस ऑप्शन बी मध्ये आहे. बिंग अँग्री आपलं उत्तर होणार नाही. बिंग हंग्री म्हणजे भुकेला आहे हे देखील आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन बी इज द राईट ऑप्शन. ज्यांनी ऑप्शन बी हे उत्तर दिलेलं असेल त्यांचं ऑप्शन बी बरोबर आहे. सर्वांची बी उत्तर आलेली आहे, अगदी बरोबर आहे. आता बघा पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द मिनिंग ऑफ द गिवन इडियम. पुन्हा एकदा आपल्याला इडियम विचारलेला आहे. इडियम काय आहे बघा, लॉक, स्टॉक अँड बॅरल. लॉक, स्टॉक अँड बॅरल या इडियमचा अर्थ होतो कम्प्लिटली, पूर्णतः, थरोली, संपूर्णतः, संपूर्णपणे. म्हणून इमिजिएटली हे आपलं उत्तर होणार नाही. पार्टली म्हणजे अर्धवट हे आपलं उत्तर होणार नाही. रेअरली म्हणजे फार कमी वेळेस हे आपलं उत्तर होणार नाही. कम्प्लिटली, पूर्णतः, ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर होईल. लॉक, स्टॉक अँड बॅरलचा अर्थ होतो पूर्णतः, पूर्णपणे, कम्प्लिटली, थरोली ज्याला आपण म्हणत असतो. सो ज्यांनी ऑप्शन डी हे उत्तर दिलेलं आहे त्यांचं उत्तर डी बरोबर आहे. चल पुढचा प्रश्न बघूया. सिलेक्ट द अप्रोप्रिएट सिनॉनिम फॉर द फॉलोइंग वर्ड. आपल्याला करेक्ट सिनॉनिम म्हणजे समान अर्थाचा शब्द विचारलेला आहे. सो बघा या ठिकाणी ट्रँक्विल हा शब्द आहे. अनेक वेळेस आपण हा शब्द घेतलेला आहे बघा. वाईल्ड म्हणजे आपण म्हणतो जो जंगली असतो त्याला वाईल्ड म्हटलं जातं. ॲजिटेटेड म्हणजे जो उत्तेजित असतो त्याला आपण ॲजिटेटेड म्हणत असतो. त्यानंतर या ठिकाणी काम म्हणजे शांत किंवा कंपोज्ड म्हणजे शांत, आणि नर्वस म्हणजे निराश, सर्वांना माहिती आहे. बघा हा शब्द यापूर्वी वनरक्षकच्या परीक्षांमध्ये विचारलेला आहे. जेव्हा 2019 मध्ये परीक्षा झाली होती तेव्हा देखील हा शब्द विचारलेला होता, ट्रँक्विल. ट्रँक्विल या शब्दाचा अर्थ काय होतो, जो व्यक्ती शांत आहे त्याला आपण ट्रँक्विल असं म्हणत असतो. सो वाईल्ड हा त्याच्या विरुद्धार्थाचा शब्द, ॲजिटेटेड त्याच्या विरुद्धार्थाचा शब्द, काम ऑप्शन सी बरोबर, नर्वस हे देखील उत्तर होणार नाही. सो ऑप्शन सी इज द राईट ऑप्शन, काम. ज्यांनी ऑप्शन सी हे उत्तर दिलेलं आहे सर्वांचं उत्तर सी अगदी बरोबर आहे.
आता पुढचा प्रश्न होता प्रश्न क्रमांक 14. सिलेक्ट द अप्रोप्रिएट सिनॉनिम फॉर द फॉलोइंग वर्ड. वर्ड आहे ट्रिव्हियल. ट्रिव्हियल या शब्दासाठी आपल्याला सिनॉनिम शोधायचा आहे, समान अर्थाचा शब्द शोधायचा आहे. ट्रिव्हियल म्हणजे काय? ट्रिव्हियल या शब्दाचा अर्थ होतो जे बिनमहत्वाचं आहे किंवा जे बिनकामाचं आहे किंवा जे अननेसेसरी आहे किंवा जे अनइम्पॉर्टंट आहे त्याला आपण म्हणत असतो ट्रिव्हियल. सो या ठिकाणी बघा, वॉर्म हा शब्द चुकीचा आहे, मिनिंगफुल हा शब्द चुकीचा आहे, एसेन्शियल हा तर त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द होईल. सुपरफिशियल म्हणजे काय? जे कमी महत्त्वाचं आहे, जे बिनकामाचं आहे ते. सो ट्रिव्हियलसाठी करेक्ट सिनॉनिम काय होईल? ऑप्शन डी. त्यामुळे ज्यांनी डी हे ऑप्शन दिलेलं असेल त्यांचं उत्तर डी बरोबर असेल. बऱ्याच जणांनी ऑप्शन सी हे दिलेलं आहे. बऱ्याच जणांनी काय केलेलं आहे? एसेन्शियल म्हणजे काय? महत्त्वाचे. एसेन्शियल म्हणजे काय? महत्त्वाचे. ट्रिव्हियल म्हणजे काय? अननेसेसरी, अनइम्पॉर्टंट, सुपरफिशियल, जे बिनकामाचे आहे, जे महत्त्वाचे नाही ते. समान अर्थाचा शब्द आहे. हा समान अर्थाचा शब्द येईल आणि हा अँटॉनिम होईल, विरुद्ध अर्थाचा शब्द. हा काय होईल? अँटॉनिम होईल, विरुद्ध अर्थाचा शब्द. ओके, चला. ओके, थँक्यू राहुल पाटील सर. चला, पुढचा प्रश्न आहे, लास्ट क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 15. सिलेक्ट द अप्रोप्रिएट अँटॉनिम फॉर द फॉलोइंग वर्ड. गिव्ह अप. गिव्ह अपचा अर्थ होतो सोडून देणे. गिव्ह अपचा अर्थ होतो सोडून देणे. जे काही आपण सोडून देतो, जे काही आपण अबॅन्डन करतो, जे काही आपण लीव्ह करतो त्याला आपण गिव्ह अप असं म्हणतो. आता या शब्दाचा आपल्याला अँटॉनिम विचारलेला आहे. या शब्दाचा अँटॉनिम विरुद्ध अर्थाचा शब्द विचारलेला आहे. पहिला शब्द आहे सरेंडर. सरेंडर हा शब्द अरेस्ट या शब्दाचा सिनॉनिम आहे. सरेंडर हा शब्द अँटॉनिम कोणत्या शब्दाचा आहे? अरेस्ट या शब्दाचा आहे. सो हे आपलं उत्तर होणार नाही. सॅक्रिफाईस आपलं उत्तर होईल का? बलिदान देणे, हे देखील उत्तर. अबॅन्डन तर मुळात याचाच अर्थ होतो सोडून देणे. केवळ एक ऑप्शन शिल्लक राहिलं, डी, सस्टेन, रोखून ठेवणे, धरून ठेवणे. सो हे आहे सोडून देणे आणि सस्टेन आहे धरून ठेवणे. सो या ठिकाणी ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर होईल. त्यामुळे ज्यांनी ऑप्शन डी हे उत्तर दिलेलं आहे त्यांचं ऑप्शन डी हे उत्तर अगदी बरोबर आहे. बघा, आपल्या या ऑनलाईन कोर्समध्ये आपण व्होकॅब्लरी घेतलेली आहे. सिनॉनिम्सचे 13 पार्ट्स आहेत. जवळपास 300 सिनॉनिम्स, 300 अँटॉनिम्स, 300 वन वर्ड सबस्टिट्यूशन, 300 इडियम्स जे आहेत आणि 300 स्पेलिंग टेस्ट जे आहेत ते सर्व शब्द आपण घेतलेले आहेत. या सर्व शब्दांचा व्यवस्थित अभ्यास करा. रिपीटेडली ही प्रश्न जी आहेत हे आपल्याला विचारले जातात. जसं की आता राहुल पाटील सरांनी म्हटलेलं आहे की त्यांनी DMERची परीक्षा दिली आणि त्यांच्या या परीक्षेमध्ये व्होकॅब्लरी जी विचारली गेलेली होती, आपल्या कोर्समध्ये जे व्होकॅब्लरी आपण करून घेतलेली आहे त्याचा फायदा त्यांना झालेला आहे असं त्यांनी स्वतःच्या शब्दांमध्ये आपल्या कमेंट बॉक्समध्ये म्हटलेलं आहे. सो बघा, सर्वांना याचा फायदा होणार आहे आणि इवन आपण व्होकॅब्लरी जी आहे ते आणखी थोडी वाढवणार आहोत. सो वाढीव व्हिडिओज जे आहेत ते लवकरच आपल्याला मिळतील, लाईव्ह स्वरूपात मिळतील. सो आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपण इथेच थांबतो. ही वनरक्षक टेस्ट सिरीज, वनरक्षक टेस्ट क्रमांक 2 होती ज्याचं ॲनालिसिस आपण केलेलं आहे. आता आपण ठीक भेटूया दुपारी 2 वाजता आपल्या फिलरच्या लाईव्ह सेशनमध्ये. TCSमध्ये फिलर्स जे क्वेश्चन विचारले जातात, फिल इन द ब्लँक्स ज्यांना आपण म्हणतो, त्या प्रश्नांचं प्रॅक्टिस सेशन आपलं चालू आहे दुपारी 2 वाजता. सो भेटूया दुपारी 2 वाजता. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.